देशाची प्रगती म्हणजे केवळ रस्ते आणि पूल नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असतात असं म्हणत माननीय गडकरी साहेबांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात केली आणि बघता बघता 8 वर्ष पूर्ण होऊन 9व्या वर्षामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं पदार्पण झालं आहे। देशभर विख्यात झालेल्या नागपूरच्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आता हे 9वं वर्ष आहे आणि जगभर त्याची चर्चा असते आणि अर्थातच त्याचं कौतुक सुद्धा होतं। लाखो लोक याचा आस्वाद घेतात आणि कला गुणांचा उत्सव आपला उत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव। मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थान ग्रहण करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती आहे कारण हा आपला उत्सव आहे। मान्यवरांनी स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे। आज या उत्सवाला उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले आहेत पद्मश्री काजोल। सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच। सुप्रसिद्ध सिनेतारका म्हणून आपण त्यांना ओळखतो। 1992 पासून सुरू झालेली ही चित्रपटांची यात्रा, अभिनयाची यात्रा, ज्याचं मूळ त्यांच्या घरातूनच त्यांच्या आईकडून त्यांना मिळालं। 6 फिल्मफेअर अवॉर्ड, 5 बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड आणि भारत सरकारच्या पद्मश्रीनी त्यांना पुरस्कृत करण्यात आला आहे। बाजीगर, ये दिल लगी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, फना यासारख्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री, पण यांची आणखीन एक वेगळी ओळख आहे। सामाजिक क्षेत्रात त्या प्रचंड काम करतायत। स्त्रिया आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करतायत। कॅन्सर पेशंटच्या मदतीसाठी फॅशन शोच्या माध्यमातून फंड्स गोळा करतायत। याशिवाय द लुंबा ट्रस्टच्या माध्यमातून जगभरातल्या आणि विशेषतः भारतातल्या विधवा महिला आणि त्यांच्या मुलांसाठी तसंच सेव्ह गर्ल चाइल्ड मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड काम करतायत। अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे, पण या विशेष कामासाठी कर्मवीर पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। सौंदर्य, खानदानी अभिनय आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम असणाऱ्या काजोल यांचं आम्ही नागपूर नगरीतर्फे मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्या उपस्थित राहिल्यात त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत माननीय गडकरी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करते की त्यांनी काजोल यांचं स्वागत करावं, सत्कार करावा। काजोलजी यांचा विशेष सत्कार माननीय गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते होतोय। हा नागपूर नगरीकडून काजोलजी यांचा सत्कार आहे। खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये त्यांचा सत्कार आहे। उद्घाटक म्हणून त्या इथे उपस्थित राहिल्यात म्हणून त्यांचा सत्कार। जोरदार टाळ्यांच्या गजरात या सत्कारामध्ये आपण सहभागी व्हावं अशी विनंती आहे आणि माननीय कांचन वहिनींना विनंती आहे की आपल्या नागपूरची ओळख म्हणून त्यांना विशेष साडी प्रदान करण्यात यावी। धन्यवाद। माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून हा उत्सव साजरा होतो आणि आज पहिल्यांदा त्यांचंही स्वागत करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलजी सोले यांना विनंती आहे त्यांनी माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करावं। आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असणारं हे नेतृत्व आपल्या नागपूरचीच नव्हे तर देशाची आन बान आणि शान आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय साहेबांचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया। अनिल सोलेंनी ज्या सर्व अतिथींची नावं घेतलेली आहे असे सर्व अतिथीगण विशेष रूपाने या कार्यक्रमाकरता आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या पद्मश्री काजोलजी आज मुद्दामून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत। हा कार्यक्रम करत असताना आपल्याला अनेक लोकांचं सहकार्य मिळतं।
हुंडाई कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्यांचे अधिकारी आणि त्याचबरोबर महिंद्रा अँड महिंद्राचे हेही पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दत्ताभाऊ, आदरणीय गिरीश भाऊ, या ठिकाणी उपस्थित आपले नवनिर्वाचित आमदार आदरणीय नानाभाऊ श्यामकुळे, सुलेखाताई, सगळे प्रमुख नागपूरचे जिल्हाधिकारी हे सगळे आज उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. गेल्या 9 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतोय. यामागे केवळ मनोरंजन करणं हा उद्देश नाही आहे. तर मी या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो. तेव्हा नागपूर शहरामध्ये रस्ते, पाणी, वीज, दळणवळणाची साधनं, इंडस्ट्री, विकास, रोजगार ही सगळी तर माझी जबाबदारी आहेच. पण या नागपूरच्या जनतेला विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूरची प्रगती व्हावी, विकास व्हावा आणि सांस्कृतिक मूल्य देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या भावनेतून हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. आपलं जे कार्यक्रमाचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपण सकाळी धार्मिक कार्यक्रम आहेत आणि त्याही कार्यक्रमाला सकाळी 6:30 वाजता 10,000, 15,000, 25,000, आता मनाचे श्लोक याच्याकरता एंट्री 25,000 झाली. आणि हे सगळे कार्यक्रम आपण सकाळी करतो आणि संध्याकाळी आपल्या लोकप्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या हिंदीतले ख्यातनाम कवी कुमार विश्वास यांचा अपने अपने राम हा 3 दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतो आहे. उदित नारायण येणार आहेत, जुबेन नौटियाल येणार आहेत, अनेक कलाकार आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार या ठिकाणी येणार आहे. पण आपण विचार करताना केवळ बाहेरच्या कलाकारांना बोलवत नाही. तर आज या ठिकाणी हा भव्य जो मंच तयार केलेला आहे या मंचावर 1200 कलाकार अतिशय सुंदर असा एक संगीतमय कार्यक्रम हा संस्कार भारती या ठिकाणी सादर करणार आहे. आणि त्यामध्ये भाग घेणारे 1200 पेक्षा जास्त कलाकार आपल्या नागपूरचे आणि विदर्भातले आहे. हे सांगताना मला अतिशय अभिमान आहे आणि आनंद आहे. म्हणजे आपल्या इथल्याही कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याचा आपण सातत्याने प्रयत्न करतो. आज हा कार्यक्रम म्हणजे नागपूरच्या जनतेचा आवडीचा आणि आनंदाचा विषय झालेला आहे. आपण जसं खासदार सांस्कृतिक महोत्सव करतो तसं खासदार क्रीडा महोत्सव करतो. मागच्या वर्षी 75,000 खेळाडू, 66 खेळ, 350 ग्राउंड आणि जवळपास 6,000 पंच आणि 1,36,00,000 रुपयाची बक्षिसं आपण दिली आणि खेळाविषयक आवड निर्माण व्हावी आपल्या क्षेत्रात म्हणून प्रयत्न केला. नमस्कार नागपूर. इथे मी अगोदर आली होती पण अशा ह्या महोत्सव सारखे इव्हेंटसाठी नाही आली होती. तर थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे मिस्टर गडकरीची की तुम्ही मला सगळे इतक्या प्रेमाने आणि इतक्या सन्माननी मला बोलवलंय आणि मला इतकं प्रेम आणि इतके सारे चांगले चांगले शब्द बोललेत माझ्याबद्दल. माझी मराठी इतकी छान नाही आहे आणि मी भाषण नाही देऊ शकत. पण मी हे जरूर बोलणार की इथे इतके लोक, इतने सारे लोग जो हैं परफॉर्म करने वाले हैं और मैंने सुना है कि 1200 लोग यहाँ पे परफॉर्म करने वाले हैं आज. और मैं उन सब को बोलूंगी कि कांग्रेचुलेशंस. मैं मिसेस गडकरी को बोलूंगी कांग्रेचुलेशंस कि ये सब ऑर्गेनाइज करने के लिए मुझे लगता है कि बहुत बहुत बड़ी चीज होती है. और इतने सारे लोग आए हैं आज इसके लिए और इट इज अमेजिंग टू सी. और देखने के लिए मैं भी बेचैन हूं. तो थैंक यू सो मच. थैंक यू. संस्कृति